शहरातले खड्डे बुजवले म्हणते पालिका. अजिबात नाही, हा. अजिबात नाही बुजवलेली. ते महापालिका म्हणते खड्डे बुजवलेत शहरातले. डोंगलं बुजवले. खड्डे न बुजवायला कारण काय देतात माहितीये का? आमच्याकडे डांबर मिळत नाहीये, महापालिकेकडे बजेट नाहीये म्हणतात. त्यामुळे पालिकेने पाऊस जर थांबला असेल तर खड्डे बुजवायला पाहिजे. आता हे बुजवलेले खड्डे तुम्हाला दिसत आहेत. नाही पण बुजवले हे नाही खडी टाकलेली, पाऊस पडला की सगळे निघून जाणार. 1700 खड्डे होते म्हणतायत आणि 1100 खड्डे 1700 बुजवले. नाही 17,000 असतील. खड्डे बुजवले म्हणते महानगरपालिका. कुठं बुजवले सगळे ह्याच्यात खड्डेच आहेत. ते मेट्रो स्टेशनच्या इथं खाली जाऊन बघा, जन्मजात तसं आहे तसंच आहे. क्वालिटी बकवास. म्हणजे डांबर टाकतात ती खडी आणि मुरुम टाकतात. मुरुम खडे आणि डांबर टाकतात. आता सध्या फक्त 3-4 दिवसांचा आता त्यांनी सिमेंट टाकले फक्त. नाही बुजवले, तिथे सगळे खड्डेच आहेत मागे. एवढे खड्डे आहेत की एखादा माणूस मेल्यानंतरच त्यांना जाग येणार आहे. नुसतं गाडी उचलते आपटते आणि काय मुजवले म्हणून सांगते जाऊ. काही एक सुद्धा खड्डा मुजवला नाही. आम्ही सगळे पुण्यातले जिल्ह्यातले सगळे रोड पालते घालतो. रिक्षावाला आहे मी. एक सुद्धा खड्डा मुजवला ते कसे बुजवतात? काय टाकतात? काय नाही, खडी टाकायची आणि 10 गाड्या स्लिप वाटणार, मुरुम टाकणार, एक खड्डा मुजवणार आणि सांगणार आम्ही खड्डे मुजवले म्हणून. काय नाही मुजवले काय नाही. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं खड्डे बुजवण्याला घेऊन सुद्धा एक अजब दावा केलाय. शहरातले 1153 खड्डे गेल्या 2-3 दिवसात बुजवलेत असं ते म्हणतायत. प्रत्यक्षात कसे बुजवलेत पाहूयात. महानगरपालिकेच्या समोरील मोरवाडीचा हा सिग्नल आहे आणि हे खड्ड्यात खडी भरलीये, रेती भरलीये, मुरुम भरलाय. हे बघा हे कसे बुजवलेले आहेत खड्डे. फक्त मी काठी फिरवतो इथं. आता हे बघा, सुरुवातीला नुसती काठी फिरवली तर सगळी ही खडी, रेती, मुरुम जे आहे ते उखडतंय. आता जर मला सांगा एखादा मोठा पाऊस झाला, इथं पाणी झालं तर ही खडी, रेती, मुरुम जे आहे ते सैल होणार आहे. मोठा पाऊस झाला तर इथं चिखल होणार आहे आणि ही जी खडी आहे ही खडी अशीच इथं पसरणार आहे. यातून आता धोका पुढचा वाढलेला आहे. खड्डे तर पुन्हा एकदा इथं उखडणारच आहेत, परंतु इथं चिखल होणार आहे आणि ही रेती किंवा खडी आहे यातून वाहनं स्लिप होणार आहेत आणि महानगरपालिकेच्या या कारभारामुळं अपघातालाच निमंत्रण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. 150 कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद आहे, परंतु ते या खड्ड्यांमध्ये कसे जिरवले जात आहेत हे यातून सिद्ध होत आहे. 1153 खड्डे बुजवलेत हे एक हास्यास्पद कारण आहे आणि आता 628च खड्डे शहरात आहेत असा एक दावा आहे. शहरात ठिकठिकाणी आपल्याला खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय आणि ते खड्डे अशा पद्धतीनं बुजवले जात आहेत आणि शहरवासियांच्या जीवाशी या ठिकाणी अशा पद्धतीनं खेळलं जातंय. एकतर खड्ड्याचं साम्राज्य, त्यात हे खड्डे असे बुजवायचे आणि अपघाताला आमंत्रण द्यायचं. त्यामुळं महानगरपालिकेच्या या कारभारावर सुद्धा शहरवासीय संताप व्यक्त करतायत. कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाजी मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड.